नमस्कार. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमधील सुजान जनतेने ज्या योगी आदित्यनाथांना आणि त्यांच्या आकांना झिडकारून टाकलं, पूर्णपणे नाकारलं पूर्णपणे. आणि ते का नाकारलं होतं तर त्यांच्या धर्मभेद, जातीयतेचा पुरस्कार, जातीभेदाचं समर्थन करण्याची त्यांची प्रवृत्ती, या सगळ्यामुळे नाकारलं होतं. यूपीच्या विकासाच्या मोठमोठ्या जाहिराती इथे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये अगदी पहिलं पान भरून नेहमीच प्रसिद्ध होत असतात. नरेंद्र मोदी आणि योगींचे मोठमोठे फोटो आणि यूपीमध्ये असा विकास झाला आहे, यूपीमध्ये तसा विकास झाला आहे, असे मोठमोठे दावे त्या सगळ्या जाहिरातींमध्ये असतात. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी पाहिले असतील. परंतु जर मोठ्या प्रमाणात तिथे विकास झाला यूपीमध्ये, तर मुंबई, महाराष्ट्रासह देशातील सगळ्या प्रमुख राज्यांमध्ये रोजगारासाठी तिकडून येणाऱ्यांची संख्या का कमी होत नाही? आपल्या राज्याचाच विकास झाला आहे, चला आता महाराष्ट्र सोडून आपण आपल्याच राज्यात जाऊ, असा विचार इथे मुंबई, महाराष्ट्रात राहत असलेले लक्षावधी उत्तर प्रदेशवासीय का करत नाही आहेत? यूपीमधून बाहेर पडणारे लोंढे थांबत नाही आहेत किंवा बाहेर पडलेले लोक पुन्हा तिथे आपल्या राज्यांमध्ये परतत नाही आहेत, कारण योगी आदित्यनाथांचे दावे पूर्णपणे खोटे आहेत. एका धार्मिक मठाचा किंवा पंथाचा प्रमुख माणूस तो यूपीसारख्या एका मोठ्या राज्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आवश्यक वैचारिक सर्वसमावेशकता, कौशल्य, नियोजन त्यांच्याकडे असणार कुठून? त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर वगैरे उभं राहिलं, परंतु उत्तर प्रदेश मात्र प्रगतीच्या बाबतीमध्ये अधिक गाळात जात गेला. विधानसभेच्या पोटनिवडणुका घेण्याची हिंमत त्या योगींना होत नव्हती आणि असे ते स्वतःच्या राज्यामध्ये पूर्ण अपयशी ठरलेले, तिथल्या जनतेने नाकारलेले, झिडकारलेले योगी महाशय आता आपल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथं आपल्या राज्यात येतात आणि इथे बटेंगे तो कटेंगे वगैरे विषारी गरळ ओकून आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं का चालवून घेतोय आपण? ते अरुणाचल प्रदेशचे किरण रिजिजू म्हणून आपल्या देशाचे जे मंत्री आहेत, ते सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसलेत. रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि काहीतरी धर्मांध गरळ ओकत राहतात. त्या स्मृती इराणीबाई लोकसभेला चारे मुंड्या चित झाल्या, दणदणीत पराभव झाला त्यांचा तिकडे यूपीमध्ये, आणि आता त्यासुद्धा इथे मुंबई, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये ठाण मांडून बसल्यात. भारतीय जनता पार्टी किती महान आहे आणि मोदीजी कसे विश्वगुरू आहेत हे सांगून भारतीय जनता पार्टीसाठी मतांची भिक्षा मागत फिरत आहेत. ते खासदार रवी किशन तेही आलेत दिल्लीवरून, तेही फिरत आहेत. ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तेही आलेत, तेही महाराष्ट्रात फिरत आहेत. तर मनोज तिवारी आला आहे, तोही फिरतोय. अजून अनुराग ठाकूर, कंगना राणावत वगैरे येणार आहेत. आणि हे सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते इथे येऊन काय सांगतायत तर मुसलमानांपासून सावध राहा. निवडणूक कसली आहे तर महाराष्ट्राच्या विधानसभेची, आणि यांची सगळी भाषणं कशाविषयी तर मुसलमानांच्या विरोधात. मुळात हे सगळे नेते ज्या ज्या राज्यांमधून येत आहेत त्यांची राज्य मागास, सुधारणांचा तिथं लवलेश नाही. त्यांच्या राज्यांमधील लोक इथं आपल्या महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांमध्ये पोट भरण्यासाठी जातात आणि हे लोक आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला शहाणपणा शिकवत आहेत. सध्या आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी शरद पवार, विलासराव आणि सुशीलकुमार शिंदेंपर्यंत सगळ्याच थोर अनुभवी नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या संपूर्ण देशामध्ये इतक्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं होतं की आधी देवेंद्र फडणवीस आणि आता मागच्या 2.5 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे या लोकांनी महाराष्ट्राला त्या उंचीवरून खाली खेचण्यासाठी जंग पछाडून सुद्धा अजूनही आपला महाराष्ट्र बऱ्याच स्थितीत राहिलेला आहे. आता अजून जर 5 वर्ष या लोकांना महायुतीला पुन्हा मिळाली तर मात्र तो पूर्ण रसातळाला जाईल, याच्यामध्ये काडी मात्र ही शंका नाही. तर मुद्दा हा आहे की वर्षानुवर्ष आपल्या या महाराष्ट्रानं वैचारिकदृष्ट्या देशाचं नेतृत्व केलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र आणि बंगालनं हातात हात घालून केलेलं होतं. तो आपला बौद्धिक वारसा आजही संपुष्टात आलेला नाही आहे. या परराज्यातील भारतीय जनता पार्टीच्या अल्पबुद्धी धर्मांध नेत्यांनी आपल्या राज्यामध्ये येऊन आपल्याला काही धडे द्यायचे आणि आपल्या लोकांनी त्याच्यावरती टाळ्या वाजवायच्या, हे चित्र अतिशय उद्विग्न करणारं आहे.
ज्या माणसावरती खुनाचे आरोप झालेले आहेत, जो माणूस तडीपार करण्यात आलेला होता, भले नंतरच्या काळात सत्तेच्या जोरावरती त्या गुन्ह्यांमधून त्यांनी मुक्ती मिळवली, तरी अशा माणसाकडून आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही ऐकण्याची, शिकण्याची गरज आहे काय? काय तर म्हणे रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना सैन्य उभारण्यासाठी मदत केली. गुलामीच्या त्या कालखंडात महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र करून त्यांना महाराजांची मदत करण्यासाठी रामदासांनी प्रेरणा दिली. कोणतं शिवचरित्र वाचलं या महाशयांनी? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते फक्त आणि फक्त जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणुकीतून आणि त्यांच्या आणि आपले पिता शहाजीराजे यांच्या प्रेरणेतून. रामदासांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. रामदास स्वामी अध्यात्माच्या क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व असतील, जरूर असतील, त्यांचा धार्मिक कार्य महान वगैरे असेल, त्यांच्या रचनाही थोर असतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेशी त्यांचा काडी मात्र सुद्धा संबंध नव्हता आणि त्यांचं काडी मात्र सुद्धा योगदानही नव्हतं. हे ऐतिहासिक वास्तव आहे. मागे तो हरामी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तो सुद्धा असाच काहीतरी बडबडला होता. काय तर म्हणे समर्थ रामदास नसते तर शिवाजी सुद्धा झाला नसता. हे संघ भाजपवाले आणि त्यांच्याशी संलग्न सगळे बाबा बुवा वगैरे सतत त्या रामदासांना आपल्या महाराजांच्या गुरुपदी बसवण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु ते कधीही शक्य होणार नाही. 1672 पर्यंत आपल्या राजांचं स्वराज्य स्थापनेचे सगळे प्रयत्न यशस्वी झालेले होते, सफल झालेले होते आणि म्हणूनच राज्याभिषेक करून घेण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झालेला होता. आणि त्या काळात रामदास आणि महाराजांचा तो पत्रव्यवहार सगळा उपलब्ध आहे त्या दरम्यानचा. त्यातील मजकुरावरून त्यांची तोपर्यंत अजिबात भेट झालेली नसल्याचं पूर्णपणे सिद्ध होतं. गुरु तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत. जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद्य. हे असं सगळं ब्राह्मणपुरा रामदासांच्या लिखाणामध्ये ठाई ठाई आहे. आणि ब्राह्मण म्हणून कोण मुलाइजा राखितो असा रोखठोक प्रश्न विचारणाऱ्या आपल्या शिवाजी महाराजांच्या गुरुपदी त्यांना आणून बसवण्याचे नाठाळ उद्योग हे काही लोक सातत्यानं करत राहतात. महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं जे महान आणि ऐतिहासिक कार्य केलं ते रामदास स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालं असं दाखवण्याचा या लोकांचा हा सगळा खटाटोप सातत्यानं सुरू असतो. मूर्ख लोक. या सगळ्याच्या उलट आपले संत तुकाराम महाराज, जिथून शिवरायांना आपले सगळे सुरुवातीचे निष्ठावंत शिलेदार लाभले, त्या मावळ मुलखामध्ये आपल्या अभंगांनी तुकाराम महाराज अशी काही मशागत करत होते त्या संपूर्ण प्रांताची की त्यामुळं शेकडो मावळे पेटून उठले आणि महाराजांच्या पाठीशी जाऊन निष्ठेने उभे राहिले. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू व्हायचे, किंवा माय बापाहुणी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुणी. असं आपले तुकाराम महाराज ज्यावेळी इथं मावळ्यांना सांगत होते तेव्हा रामदास स्वामी तिकडे दूर आदिलशाही मुलखात धर्मकार्याची सुरुवात करत होते. तुकाराम महाराजांचे पायिकाचे अभंग सुप्रसिद्ध आहेत आणि त्या सगळ्या अभंगांमधून त्यांनी मावळ्यांना लढण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. परंतु ना त्यांनी कधी या सगळ्याचं श्रेय घेतलं ना वारकरी संप्रदायाने. अमित शहांना हे सगळं कुठून माहिती असणार? कुणीतरी रामदास पंथीय त्यांच्या कानामध्ये कुजबुजला असणार महाराष्ट्रात येण्यापूर्वी, किंवा त्या काळी टोपीवाल्या कोश्यारीनं त्यांना कदाचित काहीतरी सांगितलेलं असणार याबाबत. ते काहीही असो, परंतु अमित शहांकडून शिवचरित्र शिकण्याची इतकी अधोगतीची वेळ शिवरायांच्या महाराष्ट्रावर आलेली नाही आणि यापुढे सुद्धा भविष्यात कधीही येणार नाही हे नक्की. विश्वरत्न, विश्वगुरु अशा आपल्या थोर मोदी साहेबांविषयी काय बोलावं? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते जम्मू काश्मीर आणि पाकिस्तान, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींवरती बोलत आहेत. त्यांच्यावरती नेहमीप्रमाणे टीका टिप्पणी करत आहेत. अहो मोदी साहेब, करोना काळातील 2-2.5 वर्षांचा छोटासा काळ वगळता या महाराष्ट्रावर मागील 7.5 वर्ष तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काय काय दिवे लावले गेले ते सांगा की आपल्या भाषणांमध्ये. महाराष्ट्रातील किती उद्योग गुजरातला नेले, महाराष्ट्रात येणारी किती गुंतवणूक गुजरातकडे वळवली, महाराष्ट्राला निधी पुरवठा करताना कसा सापत्न भाव गेल्या 7.5-10 वर्षांमध्ये दाखवला गेला आहे, महाराष्ट्रातील सगळ्या भ्रष्ट नेत्यांना कसं
भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबतीला घेतलं गेलं आहे, महाराष्ट्रातील 2 प्रमुख पक्ष कसे फोडण्यात आले, देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या ऐवजी अहमदाबाद करण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल पहिल्यांदाच मुंबईतून गुजरातला कशी पळवली गेली, आजवर कायम सातत्यानं मुंबईत होणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातला कसा पळवला गेला, महाराष्ट्राचा दुग्ध उद्योग गुजरातच्या दावणीला कसा बांधण्यात येतोय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतानाच आता महाराष्ट्रातील चिमुरड्यांना, लहान मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकणं कसं गरजेचं करण्यात आलं आहे, कशी सक्ती करण्यात आलेली आहे, महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी कसं गुजरातकडे वळवलं जातं आहे, बुलेट ट्रेनचा आटापिटा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे की गुजरातच्या, या आणि अशा सगळ्या शेकडो विषयांवर बोला की मोदी साहेब, परंतु त्यावर तुम्ही किंवा तुमचे साथीदार बोलणार नाहीत, कारण ते अडचणीचं ठरेल. म्हणून मग काश्मीर, पाकिस्तान, नेहरू, इंदिरा गांधी वगैरे वगैरे. परंतु तुमची ही नेहमीची कॅसेट यावेळी महाराष्ट्रात चालणार नाही मोदीजी. लोकसभेला सुद्धा नव्हती चालली, कारण गेल्या 10 वर्षात घासून घासून गुळगुळीत झाली आहे ती. भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र द्रोही आहे आणि तिने गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटायला घेतलेला आहे, हे आता महाराष्ट्रानं पूर्णपणे ओळखलेलं आहे. इथले ठार अंधभक्त वगळता महाराष्ट्रात कुणीही आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जाणार नाही. बटेंगे तो कटेंगे किंवा ओट जिहादचा तुमचा कांगावा इथे अजिबात आता चालणार नाही. सतत मुसलमानांच्या विरोधामध्ये गरळ ओकत फिरायचं आणि मग त्यामुळे त्या लोकांनी अस्वस्थ होऊन, संतापून तुमच्या विरोधात मतदान केलं तरी पुन्हा त्याला ओट जिहाद वगैरे म्हणून त्यांना हिनवायचं. हे सगळं लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा तुमच्या अंगाशी येणार आहे, मोदीजी आणि फडणवीस साहेबसुद्धा. बाकी मग राज ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे प्रचंड मेहनत घेत आहेत भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी. आणखी काही लोक हेच उद्योग करत आहेत. येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्या अभिव्यक्तीच्या आपण त्याचा सविस्तर आणि रोखठोक आढावा घेणार आहोत. तूर्त आज थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलेलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.